मोदी सरकार लोकप्रियतेसाठी नवनवीन उपक्रम राबवताना दिसत असते। कधी स्वच्छ भारत मोहीम तर कधी लाडकी बहीण योजना। तसाच एक काहीसा प्रयत्न मध्य रेल्वेने जाहिरातींमार्फत केलाय। मात्र या जाहिरातींची उद्घोषणा आता प्रवाशांची डोकेदुखी बनते। लोकलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छतेबाबतची जाहिरात वाजवली जात असून त्या जाहिराती बरोबरच मोठ्या आवाजात वाजणाऱ्या अन्य जाहिरातींचा त्रास प्रवाशांना होतोय। चित्रपट, टीव्ही मालिकेच्या जाहिराती किंवा अन्य जाहिराती लोकलमध्ये लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाला 5 वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं। या कॉन्ट्रॅक्ट मार्फत मध्य रेल्वेच्या 134 लोकलमध्ये जाहिरात वाजवण्यातही येतात। या कॉन्ट्रॅक्टचे मध्य रेल्वेला 5 वर्षांसाठी 1.5 कोटींच्या आसपास काही रक्कम मिळते। या कॉन्ट्रॅक्टचा फायदा मध्य रेल्वेला होत असला तरी त्याचा नाहक त्रास सध्या प्रवाशांना होतोय। प्रवाशांचा प्रवास सुखमयी आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नेहमी विविध सुविधा पुरवल्या जातात, पण त्यातल्या काही सुविधा या आरामदायी असल्या तरी प्रवाशांची डोकेदुखी बनणार नाही याची खबरदारी ही सरकारने घ्यायलाच हवी।